नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024-25 सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे मित्रांनो. वेगवेगळ्या जिल्ह्यांची तर मैदानी चाचणी सध्या सुरू आहे मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो 9 मार्च 2026 रोजी झालेल्या जेवढ्या पण त्या 9 मार्चला जेवढ्या पण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या जेवढ्या पण जिल्ह्यामध्ये मैदानी चाचणी झालेली मित्रांनो, त्या सर्व मैदानी चाचणीची आपण गुणयादी इथं घेऊन आलेलो मित्रांनो. जर तुम्ही पण 9 तारखेला इथं मैदानी चाचणी दिली असेल मित्रांनो, ती कॉन्स्टेबल ड्रायव्हरची असो किंवा चालकची असो किंवा मग कॉन्स्टेबलची असो, कोणतीही घटकाची जर तुम्ही 9 तारखेला इथं मैदानी चाचणी दिली आहे मित्रांनो कोणत्याही जिल्ह्यामध्ये, तर सर्व जिल्ह्यांची इथं गुणयादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो. गुणयादी म्हणजेच मित्रांनो तुम्हाला कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क मिळाले आणि टोटल तुम्हाला पूर्ण ग्राउंडमध्ये मैदानी चाचणीमध्ये किती मार्क आले, तुम्ही पास आहे का फेल आहे, ते संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार मित्रांनो. आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या इथं PDF आपल्याकडे आलेले, गुण याद्या आपल्याकडे आलेले, त्या गुण याद्या तुम्ही कुठे बघू शकता. जर तुम्ही पण 9 तारखेला इथं फिजिकल दिलंय, मैदानी चाचणी दिली असेल, तर तुमचं नाव चेक करून घ्या मित्रांनो आणि तुम्हाला किती मार्क आले मैदानी चाचणीमध्ये. जर तुम्ही महिला असेल तर महिलांचं पण यादी इथं प्रसिद्ध झालेली आहे आणि जर पुरुष आहे मित्रांनो तर पुरुषांची पण इथं यादी प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो. वेगवेगळ्या याद्या इथं प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व याद्या तुम्हाला कुठे मिळेल, कशा प्रकारे तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार मित्रांनो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या मित्रांनो. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले जो जिल्हा आहे ते आपण बघूया. बघा, तर आपण सर्वात पहिले बघणार मित्रांनो, बघा अशा प्रकारचा इथं जिल्ह्याचं नाव एकदा तुम्हाला दाखवतो. बघा, नाशिक ग्रामीणचं आहे मित्रांनो. बघा आता कॉन्स्टेबल त्याच्यामध्ये तुम्हाला काही माहिती देऊन देतो. बघा आता याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं मित्रांनो, बघा पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीणचं आहे आणि चालक पोलीस शिपाईचं पद होतं मित्रांनो. त्यामध्ये शारीरिक चाचणीसाठी 2900 मुलांना इथं 2993 मुलांना बोलण्यात आलं होतं, पण हजर झालेले एकूण उमेदवार फक्त 1058 विद्यार्थी तिथं हजर झाले होते वाटतं. आणि अपात्र ठरलेले अपात्रची पण लिस्ट दिलेली आहे, पात्रांची लिस्ट दिलेली आहे आणि मैदानी चाचणीत अपात्र एकूणची त्यांची पण इथं संख्या दिली आहे मित्रांनो. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये म्हणण्यात काय येईल बघा, 9 तारखेला बघा 9 मार्चला रिपोर्ट आहे मित्रांनो. 9 मार्चला इथं जेवढे पण विद्यार्थी इथं हजर होते त्या सर्व विद्यार्थ्यांची इथं गुण यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली की त्यांना कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क मिळाले. बघा अशा प्रकारे तुमचं सिरियल नंबर इथं दिलेले आहे, ॲप्लिकेशन ID दिलेले, चेस्ट नंबर दिलेले, विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे मित्रांनो. नंतर मग त्यांना गोळाफेकमध्ये किती मार्क आले आणि 1600 मध्ये किती मार्क आलेत आणि टोटल त्यांचे किती मार्क होता मित्रांनो. बघा अशा प्रकारे मार्क दिलेले आहेत आणि ते रिझल्ट त्यांचं स्टेटस पास आहे या फेल आहे ते पण त्यांनी असं अशा प्रकारे इथं देण्यात आलेलं मित्रांनो. आता बघा हे नाशिक ग्रामीण मी तुम्हाला चालकचं सांगितलं, मुलांचं मित्रांनो, पुरुषांचं. बघा अशा प्रकारे ही लिस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकतात. बघा पुढे बघा, नेक्स्ट जर विचार केला तो बघा मीरा भाईंदर. आता मित्रांनो मीरा भाईंदर मित्रांनो हे महिलांचं आहे. बघा मीरा भाईंदरला 9 तारखेला होणाऱ्या, बघा 9 मार्चला होणाऱ्या मैदानी चाचणीचं इथं महिलांची म्हणजे मैदानी चाचणी झाली आहे मित्रांनो 9 तारखेला 9 मार्चला. त्याची सर्व इथं गुण यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघा ॲप्लिकेशन ID दिलेली इथं आणि महिलांचं नाव दिलेलं आहे आणि त्यांचं इथं चेस्ट नंबर दिलेले आहे. 1600 मीटरचे किंवा 800 मीटरचे त्यांचे मार्ग दिलेले आहेत आणि 100 मीटरचे मार्ग दिलेले आहेत, गोळाफेकचे मार्ग दिलेले आणि टोटल त्यांना किती मार्ग आलेत ग्राउंडमध्ये मैदानी चाचणीमध्ये ते पण त्यांनी अशा प्रकारे इथं दिलेले मित्रांनो. जर तुम्ही पण 9 तारखेला इथं मैदानी चाचणी दिली असेल मीरा भाईंदरला तर तुम्ही तुमचा मार्ग इथं चेक करू शकता, तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये किती मार्ग आलेले मित्रांनो. अशा प्रकारे बघा हे मीरा भाईंदर जिल्ह्याची मी तुम्हाला माहिती दिली. नंतर पुढे बघा पुढचा जर जिल्हा आपण विचार घेऊया मित्रांनो. बघा पुढे बघा मित्रांनो, पोलीस ऑफिसर कमिशनर नवी मुंबई. बघा नवी मुंबईचं मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबलचं मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबल. बघा अशा प्रकारे बघा इथं दिलेत आलेले. बघा तुमचं चेस्ट नंबर, ॲप्लिकेशन नंबर दिलेले, चेस्ट नंबर दिलेले आणि इथं बघा विद्यार्थ्यांचं नाव दिलेले, गोळाफेकचे मार्ग दिलेले आहेत. नंतर मग मित्रांनो इथं 1600चे मार्ग दिलेले, 100 मीटरचे मार्ग दिलेले आणि टोटल किती मार्ग होतात मित्रांनो तुमचे मैदानी चाचणीमध्ये ते पण अशा प्रकारे इथं मार्ग इथं दिलेले मित्रांनो. आता हे पण तुम्ही तुमचा मार्ग इथं जर तुम्ही पण 9 तारखेला नवी मुंबईमध्ये फॉर्म भरला होता आणि तुम्ही जर मैदानी चाचणी दिली असेल 9 तारखेला तर मग तुमचे मार्ग तुम्ही इथं बघू शकता या लिस्टमध्ये. ओके चला बघा पुढचा जिल्हा बघा मित्रांनो. पुढे बघा पुणे शहरचं. बघा मित्रांनो पुणे शहरचं पोलीस शिपाई मित्रांनो. बघा पुरुषांचं मित्रांनो 9 तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीचं इथं मित्रांनो गुणपत्रक इथं प्रसिद्ध करण्यात आलेले. अशा प्रकारे बघा आता याच्यामध्ये बघा विविध विद्यार्थ्यांचे बघा इथं एक्झाम डेट दिलेली म्हणजे तुमचं इथं ग्राउंडची डेट दिलेली आहे, मैदानी चाचणीची ॲप्लिकेशन ID दिलेली आहे, नाव दिलेले आणि तुमचं जेंडर, चेस्ट नंबर आणि तुमचा गोळाफेकमध्ये तुम्हाला किती मार्ग आलेत, 1600 मीटरमध्ये किती मार्ग, 100 मीटरचे मार्ग आणि टोटल तुम्हाला किती मार्ग आले मित्रांनो ते पण त्यांनी इथं अशा प्रकारे मैदानी चाचणीमध्ये दिलेले मित्रांनो. बघा मित्रांनो 1 2 3 4 तब्बल 4 विद्यार्थ्यांना इथं 50 पैकी 50 इथं मार्ग देण्यात आलेले मित्रांनो, त्यांनी इथं मैदानी चाचणीमध्ये घेतलेले. जर तुम्ही पण इथं पुणे शहरचं मैदानी चाचणी दिली असेल 9 तारखेला तर तुमचं ह्या नाव लिस्टमध्ये नाव चेक करून घ्या, तुम्हाला किती मार्क आले मैदानी चाचणीमध्ये तुम्ही ते पण इथं चेक करू शकतात मित्रांनो. बघा पुढचा जिल्हा जर विचारात घेतला मित्रांनो. बघा पुढं पुणे शहरचं मित्रांनो आणि हे बघा ही लिस्ट दुसरी आहे मित्रांनो. बघा ही लिस्ट 1 होती मित्रांनो. बघा पुणे शहरची ही लिस्ट 1 होती 9 तारखेची आणि ही लिस्ट 2 आहे मित्रांनो पुणे शहरची, म्हणजे सॉरी हे 8 तारखेची मित्रांनो, 8 तारखेची. बघा
8 तारखेची, तर 8 तारखेला पण दिलं असेल तर तुम्ही चेक करू शकतात. आपण व्हिडिओ तर 9 तारखेचं बनवलेलं आहे, पण 8 तारखेची पण लिस्ट आहे मित्रांनो. 8 तारखेची पण लिस्ट तुम्ही इथं चेक करू शकता, तुमचं नाव इथं चेक करू शकता मित्रांनो. पुढे बघा, पुढे बघू शकता मित्रांनो तुम्ही. पुढे बघा, आता हे एक तुम्हाला बघा पोलीस अधीक्षक पुणे शहरचं आहे. पुणे शहरचं मित्रांनो बघा, इथं 9 तारखेला रोजी राखीव बघा येथील झालेल्या मैदानी चाचणीचे गुण होते. आता बघा मित्रांनो, इथं 2 प्रकारचे इथं पुणे शहरची 2 ठिकाणी इथं मैदानी चाचणी झालेली मित्रांनो. सर्वात पहिली जे ठिकाण झालेले मित्रांनो ते बघा शिवाजी बघा शिवाजीनगर पुणे येथे झालेली बघा, पुणे येथेच आहे शिवाजीनगर पुणे बघा. पुणे शहरची 2 ठिकाणी इथं मैदानी चाचणी झालेली 9 तारखेची. पहिले झाले मित्रांनो मुख्यालय जे रोजी ते पोलीस मुख्यालय शिवाजीनगरमध्ये, तिथं एक मैदानी चाचणी झालेली 9 तारखेला. जर त्या तिथं ज्या विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी होती त्यांची लिस्ट मित्रांनो इथं ही लागलेली मित्रांनो, ह्या लिस्टमध्ये ते नाव चेक करू शकतात. नंतर मग अजून एक 9 तारखेला पुणे शहरची एक दुसऱ्या ठिकाणी इथं मैदानी चाचणी झालेली, ती झालेली मित्रांनो राज्य राखीव बल गट क्रमांक 2 म्हणजे SRPF गट क्रमांक 2 पुणे, इथे पण झालेली मित्रांनो पुणे शहरची इथं मैदानी चाचणी. पण ज्या विद्यार्थ्यांची इथं 9 तारखेला SRPF गट क्रमांक 2 ला मैदानी चाचणी झालेली मित्रांनो पुणे शहरची 9 तारखेची, तर त्यांची लिस्ट पण इथं तयार झालेली मित्रांनो, गुण यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांची इथं शिवाजीनगरला म्हणजे पोलीस मुख्यालय शिवाजीनगरला 9 तारखेला मैदानी चाचणी झालेली आहे, त्यांची पण लिस्ट ही इथं प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो. दोन्ही लिस्ट मी तुम्हाला इथं दाखवणार आहे बघा. पहिली लिस्ट तुम्हाला दाखवली, आता ही दुसरी लिस्ट आहे. दुसरी लिस्टमध्ये पण तुमचं इथं गुणतक्ता इथं प्रसिद्ध करण्यात आलेले, तुमचे मार्ग तुम्ही इथं चेक करू शकतात बघा. अशा प्रकारे इथं मार्ग देण्यात आलेले मित्रांनो. नंतर बघा पुढचा जिल्हा बघूया आपण. पुढे बघा मित्रांनो, पुढं बघा पोलीस आयुक्तालय नवी मुंबईचं मित्रांनो, हे नवी मुंबईचं आहे. आणि नवी मुंबईचं मी तुम्हाला सांगितलंच मित्रांनो, आता हे 8 तारखेचं आहे बघा. तर 8 तारखेला पण नवी मुंबईला तुम्ही जर फिजिकल दिलं असेल मैदानी चाचणी, तर तुमचं इथं मार्क तुम्ही अशा प्रकारे इथं चेक करू शकतात मित्रांनो. बघा अशा प्रकारे हे विविध जिल्ह्यांची ज्या जिल्ह्यांची इथं 9 तारखेला मैदानी चाचणी झालेली आहे, त्या सर्व जिल्ह्यांची मी तुम्हाला माहिती किंवा गुणपत्रक इथं दाखवलं मित्रांनो. आता जे जिल्हे राहिलेले मित्रांनो, त्या जिल्ह्यांची तुम्हाला संध्याकाळपर्यंत आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पूर्ण PDF मिळून जाईल. आणि ह्या ज्या मी तुम्हाला PDF आता दाखवल्यात, या सर्व PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यावरून तुम्ही तुमचं जर पूर्ण इथं नाव तुम्ही चेक करू शकता त्या PDF मध्ये, आणि PDF तुम्हाला पूर्ण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल मित्रांनो. आणि जे जिल्हे आता राहिलेले आहेत 9 तारखेचे, अजून मी ज्या जिल्ह्यांची माहिती तुम्हाला सांगितली नाही आहे, त्यांची पण PDF तुम्हाला संध्याकाळपर्यंत आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जातील मित्रांनो. अशा प्रकारे ही माहिती होती. मी आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर मित्रांनो आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.